ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। थेट जाऊयात आपण मुंबईतल्या कुलाबा भागात, जिथे रिगल चौकात आता मिलिंद देवरा पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा तिथे आहे आणि या पुतळ्याला अनावरण करण्यासाठी, वंदन करण्यासाठी मिलिंद देवरा हे रिगल चौकात पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेलं होतं आणि आता बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी मिलिंद देवरा पोहोचलेले आहेत। काही वेळातच मिलिंद देवरा हे वर्षा बंगल्यावर जातील आणि तिथे शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत। दक्षिण मुंबईचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यावरून ही सगळी धुसफूस सुरू झाली। महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला जाणार असल्याची कुजबूज होती आणि तीच अस्वस्थता वारंवार मिलिंद देवरांच्या बोलण्यातून दिसत होती। त्यामुळे मिलिंद देवरा यांनी आता शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण भाजपने सुद्धा या मतदारसंघावर एक प्रकारे दावा केलेला आहे। त्यामुळे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघासाठी बरेच चेहरे आता समोर असणार आहे। अरविंद सावंत हे सध्या तिथे विद्यमान खासदार आहेत। 2004 आणि 2009 अशा 2 टर्म मिलिंद देवरा हे तिथे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते। अयोध्या नगरीसह ठिकठिकाणी रामभक्त